शक्तीपीठ महामार्गाला विरोध होताना दिसतोय आणि या विरोधामध्ये सध्या महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे। आपण बघतोय की गरज नसताना शक्तीपीठ महामार्ग आमच्यावरती लादला जातोय असं म्हणत महाविकास आघाडीचा हा मोर्चा निघालेला आहे। शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी मागणी केली जाते। अगदी 2 दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी देखील या संदर्भात आवाज उठवला होता। त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना उद्देशून ट्विट देखील केलेलं होतं। सध्या राज्यामधले रस्ते दुरुस्त करण्याची गरज आहे आणि असं असताना शक्तीपीठ महामार्गाचा जो घाट घातला जातोय त्याची गरज नाही असं त्या देखील म्हणाल्या होत्या। याविषयीची अधिकची माहिती जाणून घेऊया। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातल्या या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत अनेक नेते। त्यांचं नेमकं म्हणणं काय ते सगळं आपण जाणून घेतोय। कुलदीप माने आमचे प्रतिनिधी अपडेट्स देतील। कुलदीप, आम्ही सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळ अगदी हा मोर्चा पोहोचलेला आहे। प्रामुख्याने जे नेते सहभागी झाले त्या मोर्चामध्ये त्यांची भूमिका आणि त्यांनी जी शेतकऱ्यांची जी भूमिका मांडलेली आहे की गरज नसताना या भागातून हा शक्तीपीठ महामार्ग होतो, अतोनात नुकसान या शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांचा होणार आहे। त्यामुळे या महामार्गावर सरकारनं पुन्हा एकदा फेरविचार करावा अशी आग्रही भूमिका या मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी या सर्व नेत्यांनी शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। त्यामुळे साहजिक आहे या मोर्चानंतर आता सरकारची भूमिका काय असेल, कारण काही नेत्यांनी तर आज याबाबतचा अखेरचा मोर्चा असेल यानंतर जर सरकारनं शक्तीपीठ महामार्गासाठी काही हालचाली सुरू केल्या बरोबर। त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासूनचा खरं तर हा आक्रोश आहे आणि सांगलीच्या रस्त्यांवरती आता हा मोर्चा निघताना दिसतोय। अपडेट जाणून घेऊ तुर्तास काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते। आपण थेट जाऊयात। विजय वडेट्टीवार बोलतायत। यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे आणि म्हणून ते म्हणतायत की हे याला इन्फ्लुएन्सरला पैसे देत आहेत, काँग्रेस प्रेरित। अरे काँग्रेस प्रेरितचा विषय कुठे? इथे आम्ही बॅनरवर पंजा चिन्ह सुद्धा लावलं नाही। राहुल आता कुठल्या निवडणुका आहेत? महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, विधानसभेच्या आहेत, लोकसभेच्या आहेत। विद्यार्थ्यांना बळ देण्यासाठी, विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी हे सगळे मन की बात म्हणतात। अरे मन की बात अपने मनातली मन की बात से क्या होता है? बच्चों के दिल की बात क्या है, बच्चों के दिमाग की बात क्या है, वो सुनना चाहिए, वो सुनने के लिए, वो सुनने के लिए ते ऐकण्यासाठी राहुलजी येत आहेत। मुळात प्रश्न असा आहे की म्हणतात की काँग्रेस प्रेरित शाळेतून येणार। मग काँग्रेस प्रेरित शाळा कोणी उभे केल्या? तुम्हाला कोण नको म्हटलं त्यावेळेस उभं करायला? का देशामध्ये शिक्षणाचं जाळं पसरवलं नाही तुम्ही? तुम्ही त्यावेळेस विरोध करत होतात। सावित्रीबाई फुले आले पुढे आल्यावर तुम्ही नाही करू शकला। तुम्ही शाखा खोलण्यात दंग होतात, आम्ही शाळा खोलण्यात दंग होतो। आम्हाला भविष्य पोरांचं शाळा खोलण्यामध्ये आहे, शाखा खोलण्यात नाही। हे या ठिकाणचं उत्तर आहे। ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे करताय तुम्ही ते लिमिट केलेलं आहे का? फक्त तुम्ही जे म्हणताय आता तुमच्या उत्तरामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे। काय कन्फ्युजन नाही? काँग्रेसच्याच फक्त कॉलेजमध्ये काँग्रेसच्या संबंधित कॉलेजेसमधल्याच विद्यार्थिनींना रजिस्ट्रेशन करता येणार आहे का सगळ्यांनाच करता? ऑल सगळे इथे कुठे काँग्रेसच्या शाळामध्ये काय भाजपचे पोरं शिकले नाहीत? भाजपच्या नेत्यांचे पोरं शिकले नाहीत? दाखव मी लिस्ट। तिथे ते शाळा कोणासाठी? काय काँग्रेसच्या मुलांसाठी होती? आम्ही उभे केले शिक्षणासाठी। ते आमचं विजन होतं। एज्युकेशन शिवाय देश पुढे जाऊ शकत नाही म्हणून ते होतं। आणि म्हणून आम्ही तर ज्या ओपन आहे, हे सगळं रजिस्ट्रेशन ओपन आहे, कोणी करू शकतं। कोणा सरसकट कोणालाही इथे कोणालाही बंधन नाही, कोणालाही विरोध नाही। ज्यांना त्यांना आम्ही स्कॅनर लावलेला आहे। जाऊन सगळ्यांनी, सगळ्या मुली, सगळ्या विद्यार्थिनी तिकडे बिनधास्तपणे ते स्कॅन करू शकतात। मोदी चालीसा सुद्धा पब्लिश करण्यात आलं। या देशाची अधपतन झालेलं आहे। या देशामध्ये एखाद्याला देव बनवून बसवतात आणि त्याच्यामध्ये पात्रता नसताना हा देश उद्ध्वस्त करणाऱ्यांच्या हाताला करणाऱ्यांना देव जर मानत असतील तर मला वाटतं की हा देशाचं काही खरं नाही। हा देश पुन्हा अधोगतीकडे जाईल। आज जो देशाची हालत झालेली आहे, या देशाचे प्राईम मिनिस्टर जबरदस्तीनं जाऊन दुसऱ्याला गळे मिळतात। जबरदस्तीने तो त्या चीनचे राष्ट्राध्यक्ष यांचा हातही पकडायला तयार नाही तरी जबरदस्तीने हात पकडतात। मेरा हात पकडो, हिलाव। आणि हे सगळं पाहिल्यावर हे या देशामध्ये नरेंद्र मोदीचा गोळसेचं मंदिर बांधलं जात असेल तर मला वाटतं यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचंही लक्षण आहे। देव संतांनी सांगितलं आहे, महाराष्ट्र संतांची भूमी आहे। देव नाही देवळात, देव आहे माणसात। माणसाची सेवा केली की देव मिळतो आणि श्रद्धा असेल तिथे, जिथे भाव तिथे ठाई ठाई देव, हे आम्हाला सांगितलं। म्हणून मंदिरात या लोकांची जे मंदिरं बांधली जात आहेत ज्यांचा काही संबंध नाही, ज्या देशामध्ये आता जर या देशामध्ये
F-15 फाईलमध्ये नाव असणाऱ्यांचे मंदिरं बांधले जातील तर मला वाटतं या देशातील भविष्याचं तरुणींचं विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित नाही. पुण्यातल्या अंगणवाडीच्या महिला ज्या होत्या त्यांनी भ्रष्टाचार केला, व्हिडिओ करून व्हायरल केला. पोषण आहाराचं सगळं पोलखोल केली आहे त्यांनी की हे 3 ते 4 शिट्ट्या करूनही हा जर वटाणा वटाणे शिजत नसेल शिजत तर नाही. आपण काय करायचं हा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. अंगणवाडीमध्ये- त्यांचंच निलंबन केलंय. असंच आहे. या सरकारमध्ये हुकुमशाही चालली आहे. सरकारला कोणाचंच ऐकायचं नाही. सरकारला भ्रष्टाचाराविरुद्ध काही म्हणजे ऐकून घ्यायची सवय नाही. सरकारला काही चुकीचं घडतंय त्याविरुद्ध कोणी आवाज करू नये म्हणून सगळा तुम्हाला माहीत आहे की आज जो विरोधात बोलेल त्याला टार्गेट केलं जातं. अंगणवाडीमध्ये जे THR दिलं जातं ते फेकलं जात आहे. कोणी ते गरोदर स्त्री खात नाही, विद्यार्थी छोटे मुलं आहे बालकं ते खात नाही, ते फेकण्यात चाललं आहे. आणि याच्यावरचा बजेट किती आहे? 3,500 कोटी रुपये. 3,500 कोटी रुपये पाण्यात घातले जात आहेत. हे सर्व एक मोठा रॅकेट म्हणून काम करत आहे आणि जो या विरुद्ध बोलेल तो गुन्हेगार. ही जी पद्धत आहे ही हुकुमशाही संपवावी लागेल. कारण भारतीय जनता पक्षाचा एजेंडा जो आहे किंवा यांचा उगम आहे हे उगम हे काही देशभक्तीसाठी नाही आहे, देशप्रेमासाठी नाही आहे. हे वगैरे वंदे मातरम वगैरे म्हणतात हे मनातून नाही आहे, हे ओटातून आहे. हे केवळ मतं घेण्यासाठी आहे. हे धार्मिक भावनाचा उच्छाद मांडणं हे मतांसाठी आहे. देशाला काय पाहिजे? सरकार तर आताच्या घडीच्या या 2 महत्त्वाच्या बातम्या आपण बघतोय. एकीकडे जखमी विद्यार्थ्यांच्या सोबत राहुल गांधी हे दिल्लीमध्ये आहेत आणि पोलीस स्थानकाच्या बाहेर सध्या ते ठिय्या मांडून बसले आहेत. दुसरीकडे सांगलीमध्ये महाविकास आघाडी आक्रमक होताना दिसते. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शक्तीपीठ महामार्ग रद्द करा ही मागणी घेऊन महाविकास आघाडीचे नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आपण पाहतो आहोत. थोड्याच वेळात राहुल गांधी यांची पत्रकार परिषद होईल तर दुसरीकडे सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये मोठ्या संख्येने नागरिक आणि नेते हे रस्त्यावरती उतरलेले आपण बघतोय. मोर्चामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार सतेज पाटील, आमदार विश्वजित कदम, माजी खासदार राजू शेट्टी हे सगळे सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघालेला आहे. अनेक वेळेला खरं तर शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यात आला. कोल्हापूरमध्ये देखील आतापर्यंत अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली आहेत या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात. मात्र पुन्हा एकदा महाविकास आघाडी आता आक्रमक होताना दिसते. रावणाचे मुखवटे घालून एक व्यक्ती या मोर्चामध्ये सहभागी होताना दिसतो आहे. अनेकांच्या शेतजमिनी या शक्तीपीठ महामार्गामुळे मोठ्या प्रमाणावरती जाणार आहेत आणि त्यामुळे या सगळ्याचा विरोध करत सध्या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघालेला आहे. तर नेत्यांच्या नेमका काय प्रतिक्रिया येत आहेत आपण पाहूया. काय राहिलं ना आपलं? जवळपास 1000 एकर जमीन आमची त्या वाळवे तालुक्याची रस्त्यात जाते. लोकांचा तीव्र विरोध आहे. गावांचे 2-2 भाग पडायला लागलेले आहेत आणि या भागात काळी समृद्ध आणि कृष्णा आणि वारणा नदीच्या काठची जमीन आहे. ती घेण्याचं सरकारने कोणत्या दृष्टिकोनातून हा विचार केला हेच आम्हाला कळत नाही. त्यांच्यातून त्यांची समृद्धी झाली आहे. आमच्या भागात 1.5 एकर 2 एकराचे शेतकरी आहेत. त्यांच्या जमिनी घेणं हे कोणत्याही पद्धतीने आमच्या जिल्ह्यातल्या लोकांना मान्य नाही. शेतकऱ्याला इच्छा अशा आहे की हे सरकार उलटून टाकायचं असं बांधावल्या शेतकऱ्याचं म्हणणं चालू झालेलं आहे. युवकांनी तर क्रांतीच केलेली आहे. त्यामुळं ह्यांना जी घमेंड आहे की आम्ही शेतकऱ्याला दम देऊन पोलीस फोर्सचा वापर करून आम्ही सत्ता घेऊ, आम्ही हा शक्तीपीठ मार्ग रेटून नेऊ, पण हे शक्य होणार नाही. त्यांनी लवकरात लवकर नोटिफिकेशन काढून हा मार्ग बंद करावा एवढीच त्यांना आपल्या माध्यमातून इशारा. शेतकऱ्याची कळ काढायचा प्रयत्न करू नका, नाहीतर परिणाम काही चांगले होणार नाहीत एवढाच इशारा आम्हाला द्यायचा. तर शेतजमीन या शक्तीपीठ महामार्गाला देण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती विरोध केला जातोय. सांगली, कोल्हापूर या सगळ्या पट्ट्यामधली जमीन ही मोठ्या प्रमाणावरती या मार्गासाठी अधिग्रहित केली जाणार आहे. ह्या देशात शेतकऱ्यांच्या जमिनी बऱ्याच प्रकल्पासाठी दिल्या जातात. घर वाढा लागले आहेत, फॉरेस्ट वाढा लागले. शेतकऱ्यांना आधीच जमिनी कमी आहे. आता शेतकऱ्यांना
जमिनी तुमच्या शेतकऱ्यांची तुम्हाला घ्यायची आहेत आणि देशाचा विकास करायचा तर शेतकरी विरोध करणार नाहीत. ह्या देशाच्या सैन्यात सुद्धा शेतकऱ्यांचीच पोरं जातात, हे सरकारने विसरू नये. पण कोण ठरवते हा विकास शक्तीपीठ मार्ग आहे का अडाणी पीठ मार्ग आहे? नेमका हा रस्ता का करताय? हा जनतेने देवाला जावं म्हणून करताय का कुठल्या तरी व्यापाऱ्याला, कुठल्या तरी उद्योजकाला स्वतःची सोय व्हावी म्हणून करताय? हे मात्र त्यांनी स्पष्ट करावं. तर सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महाविकास आघाडीचा हा मोर्चा असणार आहे. शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे अशी आग्रही मागणी वारंवार केली जाते. सुपीक शेती जी या पट्ट्यामध्ये आहे ती या रस्त्यासाठी जाईल अशी भीती इथल्या लोकांना वाटते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.